काल आपल्याला जो पावसाचा अलर्ट आलेला होता ढगफुटीचा आणि हेवी रेंजचा, तर कालपासून नाशिक शहरामध्ये ग्रामीणमध्ये सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त, त्याचबरोबर जे आपले डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहेत, कलेक्टर आहेत, कॉर्पोरेशन कमिशनर आहेत, आमच्या सगळ्यांच्या कॉर्डिनेशननी सर्व सिस्टम्स आणि अथॉरिटीज अलर्ट होत्या आणि कुठल्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होणार, कुठल्या ठिकाणी घरात पाणी जाण्याची शक्यता आहे, कुठल्या ठिकाणी जे लोक पाणी बघायला येतात त्यांची सुरक्षा, तर ह्या सगळ्या विषयावर काम करणं चालू होतं. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येणाऱ्या कुंभमध्ये किती पाणी असेल आणि किती पाणी असलं तर आपल्याला काय नियोजन करावं लागेल, तर ह्या बाबतीचं आमचं स्टडी आता चालू आहे. एक रिहर्सल एक प्रकारची चालू आहे आणि कुठले फीडर रूट्स आहेत आणि फीडर रूट्सला कुठे वॉटर लॉगिंग होतं का, किंवा जे घाट आहेत त्या घाटावर किती पाणी सोडलं तर किती घाट शिल्लक राहतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग कसा तो बंदोबस्त करायचा किंवा किती लोक सोडायचे, तर ह्याबाबतचं नियोजन आणि एक प्रकारची रिहर्सल म्हणजे ते पोलीसचे सगळे अधिकारी अंमलदार असतील किंवा व्हॉलंटियर्स असतील किंवा बाकी कॉर्पोरेशनचे सर्व यंत्रणा असेल, या सगळ्यांबरोबर तुमचा हा सर्व प्रयत्न चालू आहे. सर, त्या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचले, वाहतुकीचा एक प्रश्न निर्माण होतोय. कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण मार्ग काढतो? या सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी जास्त होत आहे त्या ठिकाणी आमचे लोक कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत. कंट्रोल रूम, पोलीस कंट्रोल रूम आहे, कॉर्पोरेशनचा कंट्रोल रूम आहे, डिझास्टर मॅनेजमेंटचा कंट्रोल रूम ते मॉनिटर करतोय आणि ज्या ठिकाणी पाणी जाईल त्या ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्ट करणं किंवा त्या ठिकाणी जर पाणी साचत असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा काही इन्सिडेंट होऊ नये यासाठी डिप्लॉयमेंट करणं पोलीसची, अशा प्रकारचे आमचे नियोजन चालू आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल पण असं प्रकार घडलं की पूर येतोय, नागरिक त्या ठिकाणी पुराच्या पाण्यात जाऊन सेल्फी काढतात, त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रयत्न करतात की खरं तर नागरिकांनी इथे येऊ नये, मात्र नागरिक काही ऐकायला तयार होत. नागरिकांना एक महिना जो पाऊस नव्हता त्यानंतर हा जो पाऊस पडलेला त्यामुळे नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण असू शकतं, पण आमची सर्व पोलीस विभाग आणि सर्व प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना विनंती आहे की आपली जी सेफ्टी आहे, कारण पाणी मोठ्या प्रमाणावर आहे. आपण जर फ्लो बघाल या ठिकाणचा तर खूप स्ट्रॉंग म्हणजे पूर आल्यासारखा फ्लो या ठिकाणी नदीला आलेला आहे आणि अजून तर डॅमचे दरवाजे न उघडता एवढा स्ट्रॉंग फ्लो आहे. तरी आपली काळजी घ्या. शक्यतो जर काही काम नसेल तर घरातून बाहेर पडू नका आणि जर पडायचंच असेल तर जे वॉटरलॉक एरिया आहेत किंवा जे नदी पात्र आहे तिकडे जाताना आपली स्वतःची आणि आपल्याबरोबरच्या लोकांची काळजी घ्या. ओके.